मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. या निवडणुकीची चर्चा कधीपासून सुरू झाली? तर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साठम यांच्या ठाकरे बंधूंची सत्ता आली तर खान महापौर होईल या वक्तव्यापासून. भाजपने पहिला डाव हिंदुत्वावर खेळला. लोकसभा आणि विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एक गठ्ठा मुस्लिम मते मिळाली होती. त्यामुळे ठाकरे हे विधान लगेच खोडून काढणार नाहीत आणि फोडलं तर त्यांना बॅकफूटवर जावं लागेल असा भाजपचा ट्रॅप होता. पण अशातच मुंबईत मराठी महापौर होणार का या प्रश्नावर भाजप नेते फसले आणि भाजपचा डाव गडगडला. निवडणूक हिंदू मुस्लिम मुद्द्यावर न जाता मराठी, अमराठी, गुजराती आणि मुंबईकर विरुद्ध अदाणी अशी गेली. आता या सगळ्यात मुस्लिम मतदार चर्चेतून बाजूला गेलेत का? तर नाही. मुळात मुस्लिम मतदारांची संख्या हा मुंबईत निर्णायक फॅक्टर आणि त्यापेक्षा निर्णायक गोष्ट म्हणजे मुस्लिम मतदारांचे एक गठ्ठा मतदान हा फॅक्टर. पण यंदा हा फॅक्टर ठाकरेंच्या मागे उभा राहील का अशी चर्चा होती. कारण भोंग्यांचा मुद्दा जोरात वाजवणाऱ्या राज ठाकरेंचा सोबत येणं, काँग्रेस ठाकरेंची नसणं अशा फॅक्टरवर उद्धव ठाकरेंची अडचण होईल असे अंदाज होते. पण सध्या तरी मुस्लिम मतदारांमध्ये ठाकरेंचं वारं वाहताना दिसतंय. पण असं म्हणायची कारणं काय आहेत? ठाकरेंनाही जमलं कसं आणि मुस्लिम मत ठाकरेंसाठी इलेक्शन फिरवतील का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अमृता आणि तुम्ही पाहताय कनेक्ट महाराष्ट्र लाईव्ह. आता मुंबई लोकसभा आणि विधानसभेला काय झालं? तर मुस्लिम बहुल भागांमध्ये एक गठ्ठा मशाल चालली. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण देऊन सांगायचं तर अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा या 4 मतदारसंघात ठाकरेंचे अनिल देसाई आघाडीवर होते. धारावीमधून तर देसाईंना 27,000 मतांचे लीड होतं. विधानसभेला उद्धव ठाकरेंची मुंबईमधून 10 आमदार निवडून आले. तेव्हाही मुस्लिम बहुल मतदारसंघात मशाल चालल्याची चर्चा झाली. पण मग महानगरपालिका निवडणुकीत हीच मतं ठाकरेंपासून लांब जातील अशी चर्चा का झाली? तर लोकसभा विधानसभा निवडणुकांना ठाकरेंच्या सोबत काँग्रेस होती. लोकसभेला संविधान बदलायचं नरेटिव्ह होतं. महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस वंचितला सोबत घेऊन लढत आहे. त्यात काँग्रेसचा पारंपरिक मतदार पुन्हा काँग्रेसकडे शिफ्ट होण्याची शक्यता तयार झाली. दुसऱ्या बाजूला लोकसभा किंवा विधानसभेला महायुती किंवा नवे असे पर्याय होते. पण महानगरपालिकेला छोटे पक्ष एकटे होतात. त्या भागात ताकद असणारे मुस्लिम उमेदवार रिंगणात असतात. त्यामुळे डिवायडेशन मोठं असतं. असं इंडियन स्ट्रॅटेजी या कंपनीच्या सर्व्हेमधून मुंबईमध्ये 50% मुस्लिम मतदार हे काँग्रेसच्या बाजूने जातील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. यंदा उद्धव ठाकरेंच्या सोबत काँग्रेस नाहीये, तर राज ठाकरे आहेत. राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका, त्यांनी लावून धरलेला मशिदीवरच्या भुंग्यांचा विषय, त्यामुळे मुस्लिम मतदार ठाकरेंची साथ देतील का असाही प्रश्न होता. त्यामुळे साहजिकच मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवण्याचं आव्हान ठाकरेंच्या समोर होतं. मुळात बाळासाहेब ठाकरेंनी गर्व से कहो हम हिंदू है अशी घोषणा दिली आणि शिवसेनेने कडवं हिंदुत्व स्वीकारलं. त्यांची दंगल, बाळासाहेबांची भाषणं यामुळे मुस्लिम मतदारही ठाकरेंची गोट बँक नाही. पण शिवसेनेत पडलेली फूट, मुंबईचं बदललेलं पॉलिटिकल डायनामिक्स या सगळ्यात मुंबईत मुस्लिम मतं महत्त्वाची ठरतात. माहीम, कुर्ला, नागपाडा, माझगाव, भायखळा, बेहरामपाडा, जोगेश्वरी, गोवंडी, मिल्लतनगर, डोंगरी, मालवणी या भागांमध्ये एक गठ्ठा मुस्लिम मतदान आहे. मुंबईच्या 250 पैकी 50 वार्ड असे आहेत जिथे मुस्लिम मतदार हे फॅक्टर ठरू शकतात. 2011च्या जनगणनेनुसार मुंबईत 25 लाखांपेक्षा जास्त मुस्लिम आहेत, जी संख्या तर साहजिकच वाढलेली असू शकते. आणि एक गठ्ठा मतदान करणं या गोष्टींमुळे या मतांचं महत्त्व आणखी वाढतं. आता ही मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न फक्त ठाकरेच करतात का? तर नाही. मुस्लिम उमेदवारांना भाजप वगळता सगळ्याच पक्षांनी संधी दिलीय. 2017 मुंबई महानगरपालिकेत मुस्लिम समाजाचे 27 उमेदवार निवडून गेले होते. त्यावेळी एकूण 22 मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली होती. यावेळी एकूण 25 मुस्लिम उमेदवार रिंगणात आहेत. समाजवादी पार्टीने शेख 40, काँग्रेसने 37, MIMने 27, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 20, शिवसेनेने 10, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 3, मनसेने 2 मुस्लिम उमेदवार दिले आहेत. भाजपने यंदा 0 मुस्लिम उमेदवार दिले असले तरी 2 सत्रांमध्ये त्यांनी 4 मुस्लिम उमेदवार दिले होते. दोन्ही ठाकरेंनी मिळून जितके मुस्लिम उमेदवार दिले आहेत तितके शिंद्यांच्या शिवसेनेने सुद्धा दिले आहेत. या आकड्यांवरून एक गोष्ट लक्षात येते की मुस्लिम मतांमध्ये वाटा हा प्रत्येकाला हवा आहे. आता हा वाटा डिवाइड कसा होतो? तर अनेक ठिकाणी मुस्लिम उमेदवार हे आमने सामने उभे असतात किंवा एखाद्या भागातील मुस्लिम मतं आपल्याकडे शिफ्ट करण्यापुरतेच काम करतात. त्यामुळे महत्त्वाचं असतं ते मुस्लिम मतदान एक गठ्ठा मिळवणे आणि ठाकरेंची सरशी होऊ शकते तिथेच. आता ही मतं ठाकरेंकडे कळू शकतात. तर पहिलं कारण म्हणजे भाजपच्या विरोधात जिंकण्याचं रेटिंग. मुंबईमधला मुस्लिम मतदार हा विभागला जात असला तरी तो भाजपकडे जात नाही.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तो ठाकरेंच्या मागे उभं राहण्याचं एक कारण ठाकरेंचा भाजपला असलेला प्रखर विरोध हेच होतं. संविधान बदललं जाईल, मुस्लिमांसाठी कायदे बदलतील, त्यामुळे भाजपचा विरोध करेल आणि भाजपला हरवू शकेल असा पर्याय मुस्लिम मतदारांना हवा होता, जो ठाकरेंच्या रूपाने मिळाला. MIM समाजवादी पार्टी हे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदान घेत असले तरी ते भाजप विरोधात जिंकू शकत नाही. पण ठाकरे जिंकू शकतात ही लाईन विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अजून मोठी करण्यात ठाकरेंना यश मिळालं. राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर काँग्रेसने ठाकरे बंधूंच्या बरोबरीने महानगरपालिका निवडणुकीत आपला फोर्स तयार केलेला नाही. सभा, मोठे नेते, धडाकेबाज प्रचार या बाबतीत काँग्रेस मागे आहे. त्यामुळे सोबत नसले तरी पारंपरिकरित्या काँग्रेसकडे जाणारा मतदार ठाकरेंनी लावलेला जोर बघून त्यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतो. ठाकरे भाजपविरुद्ध जिंकू शकतात ही लाईन चर्चेत असल्यामुळेच ठाकरेंच्या भाषणाला मुस्लिम बांधवांची गर्दी आहे, जी सभेनंतर भाषणानंतर ठाकरेंचं कौतुक करताय, हमारे उद्धव ठाकरे की क्रेज आहे अशी विधानं करतायत. आता अशीच परिस्थिती लोकसभा विधानसभेला होती. तेव्हा सुद्धा ही क्रेज वसईत चालली. मुस्लिम बहुल भागात मतदारांच्या रांगा लागल्या आणि इलेक्शन फिरलं. तोच करिश्मा ठाकरेंना कायम ठेवता आला तर ही एक गठ्ठा मतदार महानगरपालिकेची ही इलेक्शन फिरवू शकतं. मुस्लिम मतं ठाकरेंकडे वळू शकतात. याचं दुसरं कारण म्हणजे मुद्द्यांवरून उभं करत असलेलं नरेटिव्ह. उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो अशी करत असले तरी हिंदू मुस्लिम हा मुद्दा कुठेच चर्चेत आणत नाहीत. उलट उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांनी ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर, स्थानिक समस्यांवर लढवावी पाहिजे हे नरेटिव्ह उभे करत आहेत. उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या चेल्या पार्ट्यांनी हिंदू मुस्लिम मुद्दा आणला नाही अशी एक निवडणूक दाखवा असं थेट आव्हान दिलं. साहजिकच उद्धव ठाकरेंनी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण लांब ठेवत मुस्लिम मतांवर आपली चर्चा टिकवून ठेवली. कामाचा पाढा वाचून दाखवला आणि सोबतच जाहीर सभेतून संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यात मोलाचा वाटा असलेल्या शाहीर अमर शेख यांचा उल्लेख केला. अमर शेख आणि प्रबोधनकार ठाकरे यांचं योगदान एकत्र सांगितलं. साहजिकच मराठी मुसलमानांच्या भावनांना हात घातला. अकोटमध्ये MIM सोबत जाऊन भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंना काउंटर करण्याची संधी घालवली आहे. पण इथे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा अग्रेसर न मानता, धार्मिक ध्रुवीकरण वलं इलेक्शन न मानता कामाच्या मुद्द्यावर इलेक्शन केलं. भाजपला असलेला विरोध ठाम ठेवून मुस्लिम मतं ठाकरेंकडे वळू शकतात. याचं तिसरं कारण म्हणजे आकड्यांवरून उभं राहणारं नरेसिंग. सुरुवातीला असंख्य स्ट्रॅटेजी या कंपनीचा सर्व्हे आला, ज्यात मुस्लिम मतं ठाकरेंकडे जातील असं सांगण्यात आलं. पण आता सी वोटर्सचा सर्व्हे समोर आलाय, ज्यात एकूण 30 लाखांपैकी 60% मुस्लिमांनी ठाकरे हाच मोठा ब्रँड असल्याचं सांगितलं. 35.5% मुस्लिमांनी मराठी मतं ठाकरेंच्या बाजूने झुकतील असं मत व्यक्त केलं. तर बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी कोण या प्रश्नावर मुस्लिम समाजातून सर्वाधिक 37.1% पसंती उद्धव ठाकरेंना, 19.7% एकनाथ शिंदेंना आणि 7.4% राज ठाकरेंना मिळाली. त्यामुळेच मुस्लिम मतदारांमध्ये असलेला ठाकरेंचा टक्का आशादायी आहे हे आकड्यांवरून समोर येणारं नरेसिंग. ठाकरे ब्रिगेडला फायद्याचं ठरू शकतं, कारण हे आकडे मतदानाच्या दिवशी दिसून आले तर एक गठ्ठा मतदानाची शक्यता वाढते. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी एका मुलाखतीत विधान केलं होतं, जर आम्हाला मराठी आणि मुस्लिम मतं एक गठ्ठा मिळाली तर आमच्यासाठी निवडणूक जिंकणं हा एक वर्ग ठरू शकतो. एका बाजूला राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा हायलाईट केला. भाजप आणि अदाणी हे मुंबईवर येणारं संकट आहे अशी मांडणी केली.